तर आम्ही लगेचच विनंती करत आहोत भानुदाशी बनवडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. चला मॅचला सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलं षटक राकेश. पहिलाच बॉल सवरल हॅमर केला. रिस्क घेत नाहीयेत. आता ॲज अ ओपनर आलाय टीम कॅप्टन. दोन मित्र एकामेकाचा अगेन्स्ट. ही दोन्ही संघांचं प्रतिनिधित्व करत असताना रोहितजी कडव यानं पुरस्कृत केलेला रियांश वॉरियर्सचा संघ. त्याचबरोबर विराजजी देशमुख यांना पुरस्कृत केलेला मोरया 11 संघ. सागर होते पोहोचण्याच्या अगोदर बॉल त्यांना बीट करून सीमा पार. सिक्सर. हो आडवा बॅटनं पूलचा धमाका. जागेवरून ठोकला. पॉज अँड एक्झिक्यूट. सिक्सर. मैदान गोलंदाज तयार. अवध स्टम्प्स भरपूर शरीरापासून दूर आहे. मनोज मागच्या मॅच मध्ये त्याने आज मॅन ऑफ द मॅच घेतलेली. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळत असताना संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 13 या धावत संख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. जिथे बॉलिंग करतोय ओव्हर नंबर 1 मध्ये राकेश. मनोजच्या अगेन्स्ट आतापर्यंत 2 षटकार. वेगवान एज. अटेन्शनच नव्हतं, लक्षच नव्हतं दोन्ही खेळाडूंचं. आणि बघता बघता निघून चालला बॉल सीमा पार. धावा 4. हा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या 17 वरती. आडवा बॅटनं वेगावरती दिलं कलात्मकतेनं उत्तर. फोरआर्मच्या साह्यानं फक्त टर्न करत असताना बॉल सीमा पार. आणखीन एक सुंदर चौकार. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 या धावा संख्येवरती. हा ठरत असताना मनोज बॅटिंग करत असताना एक साथीदार त्याला चांगला मिळाल्याच्या नंतर हे आक्रमण सुरुवातीला 2 षटकारानं सुरुवात केली. त्यानंतर एक चौकार पाठीमागे आला आणि त्यानंतर हा देखील सुंदर चौकार मनोजच्या बॅटमधून आलेला. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 21 वरती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. आता पाहूयात अंतिम 4 महत्वपूर्ण षटक. कॅप्टन सागरनं या आधीचा सामना जिंकलेला. त्यानंतर कॅप्टन बाबूनं देखील या आधीचा सामना जिंकलेला. हे दोन्ही संघ नायक जे एकमेकांच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये फाईट करताना पाहायला मिळतात. मैदानाच्या बाहेर चांगले मित्र आहेत. स्वतः आयोजक राहिलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये संघासाठी खेळ करतात. फुल टॉस. फुल टोल वसूल केलाय. सर डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार. ठोकलाय. षटकार.
या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 27 या धावसंख्येवरती. सेकंड ओव्हर मध्ये आलेत कुणाल. बॅकफुटला जाऊन डिफेन्स करत असताना चांगला चेंडू होता. बरोबर 5व्या ते 6व्या स्टंपवरती हा चेंडू होता. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर फक्त टॅप करून ही सिंगल. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने 28. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल होत असताना, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये मोरया 11 संघ हवी ठरलेला आहे. गोलंदाज राकेश वरती जवळपास 21 षटक राहिलं. राऊंड द स्टंप्स. वेगवाने चेंडू ऑन साइडला फक्त टर्न केलाय. स्वतः कॅप्टन भरपूर वेगाने पोहोचले. एक रन कंप्लीट. फक्त सिंगल या बॉल वरती मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 29 या धावसंख्येवर. जबरदस्त हा सामना आजच्या दिवसामधील या केपीएल स्पर्धेमधील 5वा सामना. दोन मित्र एकमेकांच्या अगेन्स्ट शत्रू बनलेत आज मैदानाच्या आतमध्ये टीमसाठी. वेगवाने चेंडू बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करत असताना दूर आहेत खेळाडू आणि बघता बघता बॉल त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर चाललाय. धावा 4. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचलेली आहे 33 या धावसंख्येवरती. जवळपास हेल्दी रन रेटनं केलेली सुरुवात इथे धावसंख्या मेंटेन ठेवत असताना फलंदाज बाबू वेगवाने ओव्हर पिचला लॉफ्ट करत असताना जितक्या वेगाने आला तितक्या वेगाने पाठवले. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. ओव्हर पिच पद्धतीच्या फटक्याला लॉफ्ट करत असताना पाठवलं सर लॉंग ऑनला षटकार. 6च्या मदतीने 39 धावा. धावा पुस्तकावर. फुल टॉस आहे. आणखीन एक धमाका. कॅप्टन रोहन बनोटेच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा. जवळपास 22.5 ची सरासरी मेंटेन केली. 2 ओव्हर मध्ये 45. गोलंदाजी मार्क वरती. 3ऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा राकेश आलेत. ओव्हर द स्टंप्स. वेगवाने चेंडू. जेलची शक्यता. कॉलिंग पाहूयात. दोन धावा या बॉल वरती मिळतात. 3 खेळाडू पोहोचले होते. 2 तर तशाही गेले असते, परंतु कदाचित कॅचचे प्रयत्न केल्याच्या नंतर जर का यदा कदाचित कॅच जर चिपकली असती तर मनोज सारख्या खेळाडूची विकेट तुम्हाला स्वस्तामध्ये मिळाली असती. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 47. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. आता धावफलक स्टिकी ठेवावा लागेल. वेगवाने चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चालला. निर्धाव चेंडूचे 2 सांगता होते. डॉट बॉल. 30 षटक प्रगतीपथावरती. राऊंड द स्टंप्स न ओव्हर द स्टंप्स न बॉल तयार. लॉफ करतायत लॉंग ऑफला. सरळ खेळलेत व्ही मध्ये खेळाडू. ओ कॅच ड्रॉप. तीन धावा या बॉलवर 2 धावा या बॉलवरती पूर्ण होत आहेत. कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर या 2 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 49 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रत्येक बॉलवरती आक्रमण. क्रॉस बॅटेड फटका. क्षेत्ररक्षक. हो गुड कॅच.
फलंदाज बाद, मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. जी पार्टनरशिप बिल्ड झाली होती ती बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. फलंदाज बाद. विकेट मैदानाच्या बाहेर. चांगली जेलेस्टनच्या पाठीमागे पकडण्यात आलेली सफलता राकेशला. पार्टनरशिपला ब्रेक केलाय. बिग हिट व्रिसच्या साह्यानं टर्न करतात सहजतेने उडवलाय. यस फटका. बॉल सीमा पार. लॉंग ऑनला षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या 54. 54 धावा. एज लागले पाठीमागे. सर्क्युलर मोशन मध्ये चेंडू टर्न होत असताना जाईल लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4. 3 ओव्हरचा खेळ होता. पूर्ण 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे. 59 धावा धावा पुस्तकावरती लागतात. 3 ओव्हर मध्ये 59 धावा. चला पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत ताबडतोब. तीन ओव्हर मध्ये 59 धावा. अनिकेतनं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. त्यामुळे काहीतरी कान मंत्र देत असताना कॅप्टन सागर यांना. धावा संख्या 59 वरती आहेत. 59 ऑन स्कोर कार्ड. KPL काराव प्रीमियर लीगचा आनंद आपण घेत आहात. चौथ्या षटकामध्ये पंकज लॉफ काढतात. जेलची शक्यता आहे. खेळाडू डाऊन द बॉल. सागरनं पकडली जेल. फलंदाज कॅप्टन रोहन बनवटे परततात मैदानाच्या बाहेर. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. 59 या धाव संख्येवरती. दुसरा गडी बाद. 59 फॉर 2. पंकजला आता ब्रीद वाक्य दिलेलं सागरनं की 5 बॉल गण्याला हुकवायचे. गण्याच्या विरोधात पंकजने 5 बॉल डॉट काढले तर गण्या परफेक्ट कार्यक्रम करेल घरी गेल्यावर. ओ द स्टम्प्स. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा होता. हाना मारा आणि ठोका आज कानमंत्र आता रोहन बनवटेने दिला संघाला. मागच्या मॅच मध्ये 48-49 टार्गेट शेवटच्या ओव्हर पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली होती. आता त्यांना बॅटिंग मिळाली. टॉस जिंकल्याच्या नंतर बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला. आतापर्यंत 60 धावा. 60 ऑन स्कोर कार्ड. पंकज तयार. एज. ओ कॅच पकडली का. वॉट अ कॅच. सागरचा हुकमाचा एक का. जबरदस्त सूर मारलेला आहे.
घरी गेल्याच्या नंतर जाताना कपडे धुवूनच जावं लागेल, नाही तर घरात घेणं शक्य नाहीये. प्रकाश होते त्यांच्या पाठीमागे. नवीन फलंदाज आता आदित्य मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये पूर्णपणे टर्न निर्माण होत असताना 60 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद झाला. पंकज पुन्हा एकदा तयार होत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पुन्हा एकदा बॉलर तयार. वेगवाने आधी देखील चेंडू टर्न करतात लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पोहोचले. पहिली सिंगल वेगाने. सेकंडचा कॉल थोडासा खराब झालाय थ्रो. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2च्या मदतीने 62 या धावसंख्येवरती. ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा आतापर्यंत बनवल्यात मोरिया 11 टीमनं. 2 चेंडूंचा आता खेळ बाकी. ओव्हर नंबर 4 मध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग करत असताना पंकज. चांगलं कमबॅक आपल्या संपूर्ण टीम साठी पंकजच्या वतीनं. कोलाते हा काय जबरदस्त विकेट किपिंग प्रकाश यांच्या वतीनं होत असताना. आधी ते कन्फ्युज आहे. पंचांना मला आउट का दिलं नाही त्यासाठी तो कन्फ्युज आहे. शेवटचा बॉल आता बाकी राहते. परफेक्ट यॉर्कर. आता कुठे सिद्धेशच्या चेहऱ्यावरती थोडासा हास्य दिसतो. गोलंदाज यार वेगवाने. आणखीन एक चेंडू. विकेट किपर तापलाय. डॉट बॉल. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होत आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 62 या धावसंख्येवर. दिनेश क्लीन बोल्ड. बँग ऑन टार्गेट. फलंदाज बाद. परफेक्ट यॉर्कर. आणि मैदानाच्या बाहेर पाठवलाय. बॉलर आणि बॅट्समन म्हणजे मोठ्या भावाने घेतली छोट्या भावाची विकेट. नवीन फलंदाज येतात. कैलास मेंगाळ येतात नवीन फलंदाज. रोहितजी कडव यानं अंतिम षटक प्रगतीपथावरती. पहिल्याच बॉलवरती सफलता गोलंदाज दिनेश यांना मिळते. लॉफ करतात. आडव्या बाटना हा कडवा प्रहार आहे. मेंगालचा फटका सरळ सीमा पार. आल्याला खेचून मारलाय षटकार. डॉट बॉल. दिनेश ग्रेट कमबॅक. शेवटचा अंतिम षटक.
उलटॉस टर्न केला ऑन साइडला. वन मोर बिग हिट, वन मोर सिक्सर. बॅक टू बॅक दोन मॅच मध्ये पुन्हा एकदा लॉफ करायचा होता. शरीरापासून दूर आहे चेंडू. टप्पा पडल्याच्या नंतर बाहेर किंचित वळण घेत असताना दोन आक्रमण. मेंगालच्या बटमधून दोन षटकार. पॉवर दाखवली त्यानं. अनुभव क्रिकेटचा. अंतिम चेंडू. हो पुन्हा एकदा लॉफ केला. स्लाइडली ओ पीच. वन मोर बिग हिट. मेंगालनं तीन टोकलेत ते कडक ठोकलेले आहेत. पहिल्या सत्राचा डाव इथून अटपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात त्या तब्बल 80 धावा पुस्तकावर. 80 धावा बनल्यात. 81 धावा संख्येचं टार्गेट आहे. पुढची मॅच चला. स्वप्नील 11 टीमचे कर्णधार आणि आनंदी स्मॅशर्स टीमचे कर्णधार टॉस साठी या. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना म्हणजे 6वा सामना. झाल्यात 180 झाल्यात. 181 पाहिजेत. चला 81 धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. पहिलं षटक फेकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती मथुर एक्सप्रेस दिवेश आलेत. फुल टॉस. एक्क्याऐंशी पाहिजेत फक्त.
पहिला चेंडू लीगल बॉल आहे, 1 रन पहिल्या बॉल वरती. पुन्हा एकदा दिवेश तयार. वेगवाने चेंडू डॉट बॉल इथून फेकला दिवेशनं. पहिल्या षटकामध्ये आले दिवेश. 81चं मोठं टार्गेट चेस डाऊन करायचं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश आणि कर्णधार सागर आलेत. लॉफ करतायत. ऑन साइडला लागल्याच्या नंतर बाहेरच जातो. टक करून साऊंड आला. बॉल काउ फेसला बाउंड्रीच्या बाहेर. राकेशच्या बॅटमधून षटकार. गोलंदाज तयार. वेगवाने चेंडू आडवा बाटना. कडवा आहे प्रार. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करत असताना राकेशच्या बॅटमधून चौकार. चार बॉल मध्ये 11 धावा. बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये दिवेश. पुन्हा एकदा बॉल तयार. हाफ ट्रॅकर लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पकडलीये झेल. फलंदाजीतून होत आहे बाद. राकेशला दिवेशने दाखवला डब्ल्यू. बॅट्समन आउट. अकरा या धावसंख्येवरती पहिल्या गडीतून बाद झालाय. दिवेशला मिळते सफलता. विकेट. मैदानाच्या बाहेर शेवटचा चेंडू आता बाकी राहतो या ओव्हर नंबर 1 मध्ये. हो आडवा बॅटनं जबरदस्त फटका विथ द पेस खेळत असताना स्क्वेअर लेगला बैठक स्ट्रोक लगावतात. स्लॉक स्वीप चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद 15 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हर मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 वर. गोलंदाज कॅप्टन आले रोहन. व्हाईट बॉल. 1 रन या बॉल वरती मिळते. त्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आता 16 वर. गोलंदाज तयार. वेगवाने चेंडू ऑन साइडला खेळतात. जवळपास खेळाडू नाही आहेत. 1 रन तर कंप्लीट. कॉल सेकंडचा दिवेशनं चांगली फिल्डिंग केलेली आहे. थ्रो स्ट्रायकिंग एंडला पोहोचतोय.
एक रन या बॉल 2 रन या बॉल वरती मिळतात. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 18 या धावसंख्येवरती आहे. लॉफ करतायत, फटका चांगला लॉंग ऑफला. ओ गुड कॅच. परत त्यात फलंदाज, चांगला स्ट्रोक होता परंतु मैदानात इथून सोडावा लागणार आहे. एका कर्णधाराने घेतले, दुसऱ्या कर्णधाराची विकेट. फलंदाज इथून बाद. धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 18 या धावसंख्येवरती. मोठं टार्गेट हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला परंतु क्रॅश लँडिंग त्याची झालेली. लॉंग ऑफला झेल. टर्न करतात ऑन साइडला, लॉफ्ट करतात, झेलची शक्यता. खेळाडू दिवेश होते डाऊन द बॉल. कॅच इथून सुटली आहे. धावा 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती 20 धावा. 81चं मोठं टार्गेट चेस जाऊन इथून करायचं. चला अधिकचा टाइमपास करू नका प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द स्टंप्स. वेगवाने पुढे येऊन लॉफ्ट करतात लॉंग ऑनला. जज करतायत खेळाडू. डाऊन द बॉल पकडली झेल. फलंदाज बाद. 20 या धावसंख्येवरती आणखीन एक गडी बाद. दिवेशने जर झेल पकडली असती तर रोहन बनोटे जे कॅप्टन आहे त्याची हॅट्रिक पूर्ण झाली असती. नाराज आहे थोडेसे खेळाडूंवरती कॅप्टन रोहन बनोटे. बॉल तयार. वेगवाने आडवा पाटणा फटका. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत. 1 रन या बॉल वरती. टार्गेट 81 पहिला पासून अटॅक बॉलरच्या विरोधामध्ये आक्रमण मोरिया 11 टीमचं. आयुष बनवटे आपण स्टेज जवळ या. आयुष बनवटे आपण स्टेज जवळ या. धावा पुस्तकावरती धावा आहेत आतापर्यंत 21 धावा. अजून 60 बनवायच्यात. जवळपास प्रत्येकी ओव्हर मागे 20-20. पुढे येऊन हॅमर करत असताना कन्फ्यूज डबल माइंडेड फटका होता. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 22. 59 ची गरज. चला फास्ट खेळा. तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज गणेश आलेत. हो आडवा पाटणा फटका. स्लॉक स्वीप करत असताना
बॉल सीमा पार, हा षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगला चेंडू, वाईट बॉल पंचांना घोषित केलेला. एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. टीमची धावत संख्या 29 या धावत संख्येवरती. ऑफ ट्रॅकर आडवा बाटनं फोर्स करतात. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, पकडली जेल, फलंदाज बाद. हो, वेगवान चेंडू. सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉलर इथून तयार. ओव्हर द स्टंप्स. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक करतात. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, बॉल सीमा पार. आणखीन एक षटकार. पुन्हा एकदा पूल करतायत. डाऊन द बॉल लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक रोहन बनोटेनं पकडली जेल, फलंदाज. इथून आणखीन एक बाद. धावत संख्या 35. 46 ची गरज आहे. 2 ओव्हर मध्ये 46 म्हणजे 12 बॉल आणि 46 धावत संख्येची गरज. बारा बॉल 46. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचले. एक रन या बॉल वरती. आता 11 मध्ये 45.
11 मध्ये 45. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये, वाईड बॉल. ची गरज 11 बॉल मध्ये 44. ओ स्विच हिट, पावात कनेक्ट झालाय आणि तो चाललाय सर लॉंग स्ट्रॉप बाउंड्री लाईनच्या बाय. लक्ष ठेवा नाही तर जायचा कॉलेजमध्ये. चौकारी तो नाही तर 4च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. आता विजयासाठी 40 ची गरज आहे 10 बॉल मध्ये. दहा बॉल आणि 40 ची गरज आहे. 41 झाल्या 10 चेंडूंमध्ये. विजयासाठी 40 धावसंख्येची गरज आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक करतात आणि बघता बघता बॉल सीमा पार. आणखीन एक षटकार. म्हणजे आता इक्वेशन 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 34 धावांची गरज. जुना 34 बाकी आहेत आणि इथून रक्षकाकडे झाली चूक. बॉल चालला सीमा पार, वाईट बॉल +4. टोटल 5 धावा या बॉल वरती मिळतात. म्हणजे आता धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे या 5च्या मदतीनं 50 वरती. वाईट +4 5 धावा मिळतात. टीमची धाव संख्या 52 वरती आहे. 29 ची गरज. आठ बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 8 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. क्रॉस बॅटेड फटका हा देखील गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक मिस्टेक, बॉल सीमा पार. आज चौकार. 7 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. म्हणजे या बॉलला जर मोठा फटका आला तर 19. हो, महत्वपूर्ण चेंडू. बीट झालेत बॅट्समन, डॉट बॉल. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचं षटक आता बाकी राहते. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 ची आवश्यकता. मेंगाल यानं ठोकलेले 3 षटकार. पाच बॉल मध्ये आता 24. लेग बायचे सिंगल. 5 मध्ये 24.
सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर म्हणजे 23 बनवले तर सुपर ओव्हर. परंतु 5 बॉल मध्ये 4 षटकारांचं इक्वेशन सोपं आहे. 5 बॉल मध्ये 4 षटकार टोकायचे. खोलवा टप्प्याचा चेंडू तो देखील पाठीमागे निघालाय. बॉल सीमा पार. आता 4 बॉल बाकी राहत आहेत. 4 मध्ये 20 धावसंख्येची गरज. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 4 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. नुकताच सोमसाई 11 संघानं अशाच प्रकारचा इक्वेशन मध्ये सामना त्याने जिंकला होता. चित्तथरारक मॅच त्याने जिंकली होती. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये आता 20. चार बॉल मध्ये 20 ची गरज असता म्हणजे 4 बॉल मध्ये जवळपास 3 षटकार ठोकायचे आहेत. तिथे रिव्हर्सचा प्रयत्न केलेला. शेवटचे आता 3 चेंडू बाकी राहतात. 3 मध्ये 19. 3 षटकार जर आले तर सुपर ओव्हर. लॉफ्ट करतायत. ओ व्हॉट अ शॉट. ओ पिच होता स्लाइडली. इट्स आउट ऑफ द पार्क. पलटवार सिक्सर. 2 बॉल मध्ये 13. 2 सिक्स आले तर सुपर ओव्हर. परंतु 2 षटकार जर ठोकले तर प्रकाशचं नाव कारावच्या गल्ली गल्लीमध्ये आणि चौका चौकामध्ये घेतलं जाईल. 10च्या 10 खेळाडू प्रकाशला खांद्यावरती उचलून घेतील. भले उचलला नाही तरी चालेल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 13 धावांची गरज. प्रकाश सांगत असताना जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. ओ बिग हिट. प्रकाशांच्या बॅटमधून बॉल सीमा रेषा पार. म्हटलं जातं ना हुनर तो सब में होता है. बस किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है. आणखीन एक षटकार जर ठोकला मॅच जिंकली तर मॅच 7 रन पाहिजेत म्हणजे इथे सुपर ओव्हरचे चान्सेस अजूनही बनवून राहिलेले आहेत. एक आणखीन षटकार ठोकला तर 100 रुपयांचं पारितोषिक आहे बॅट्समन प्रकाश यांच्यासाठी. आता 1 बॉल 7 धावेंची गरज आहे. महत्वपूर्ण सामना. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 7 रन. ओ नो बॉल. पंचांचा इशारा आलेला नाहीये त्यामुळे सामना इथून जिंकलेला आहे मोर्या 11 या संघानं. अभिनंदन टीम मोर्या 11. परंतु मेंगाल जे 3 षटकार मारले ते कुठेतरी फायदेशीर ठरलेले आहेत मोर्या 11 टीम साठी. जबरदस्त बॅटिंग प्रकाशने केली. 7 धावेने सामना त्याने गमावलेला आहे. परंतु शेवटपर्यंत मॅच रंगतदार स्थितीमध्ये त्याने आणलेली आहे. त्याकरिता आपण त्यांचं देखील विशेष